नमस्कार मित्रांनो, आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र या कार्यक्रमामध्ये आपण इंटरेस्ट दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। अनेक लोकांचे प्रश्न असतात की कार्यक्रमाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल। मित्रांनो, या कार्यक्रमाचं स्ट्रक्चर सांगण्या अगोदर मी या कार्यक्रमाची बेसिक थीम सांगतो। या कार्यक्रमाची थीम आहे अंडरस्टँडिंग प्लस एक्सपिरियन्स, समज आणि अनुभव। यामध्ये समज पण पाहिजे, अंडरस्टँडिंग पण पाहिजे आणि एक्सपिरियन्स अनुभव पण आला पाहिजे। त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे याचा कालावधी आपण 1 महिन्याचा कालावधी ठेवला आहे, म्हणजे हा 1 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे। यामध्ये आपण पहिल्या आठवड्यामध्ये काय करतो की पहिल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवातच एका झूम मीटिंगनी होते। 1 ते सव्वा तासाची पहिली झूम मीटिंग असते। त्या झूम मीटिंग मध्ये आपण कनेक्ट होतो, त्या झूम मीटिंग मध्ये आपण अलाइन होतो आणि कोर्सला सुरुवात होते। त्यानंतर आपल्याला YouTubeच्या व्हिडिओच्या लिंक पाठवले जातात, ते व्हिडिओ आपल्याला बघायचे असतात। जर मोठा व्हिडिओ असेल तर एकच व्हिडिओ आपण एका आठवड्यामध्ये देतो, छोटे व्हिडिओ असेल तर 2 व्हिडिओ आपण एका आठवड्यामध्ये देतो, कधी कधी फारच छोटे व्हिडिओ असेल तर 3 व्हिडिओ पण देतो। ते व्हिडिओची लिंक जी आपण देतो ती प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता। तुम्ही पहाटे बघू शकता, तुम्ही सकाळी बघू शकता, दुपारी बघू शकता, संध्याकाळी बघू शकता, रात्री बघू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही ते व्हिडिओ बघायचे आहे एका आठवड्यामध्ये, ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता, त्याची तुम्हाला काही अडचण नाही। फक्त आठवड्यातनं 1 दिवस 1 ते सव्वा तासाची झूम मीटिंग असते आणि त्या झूम मीटिंगला तुम्ही उपस्थित असणं आवश्यक असतं, म्हणजे आठवड्यातनं तुम्हाला ऍक्च्युअली 1 ते सव्वा तास त्या वेळेतच द्यायचा आहे आणि बाकीचे व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार बघायचे। हे झालं पहिल्या आठवड्याचं शेड्यूल। सेम शेड्यूल दुसऱ्या आठवड्याचं असतं आणि ह्या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपण काय करतो, एक बॅकग्राऊंड तयार करतो, एक अंडरस्टँडिंग तयार करतो। ह्या कोर्सचं जे नॉलेज आहे ते बऱ्यापैकी नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुमचं अंडरस्टँडिंग वाढतं। आणि 2 आठवडे झाल्यानंतर 2 दिवसाचा ऑफलाईन सेशन असतो आणि ते 2 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 आपल्याला प्रत्यक्ष एका हॉलमध्ये भेटायचं असतं। सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि 2 दिवस सलग असतात आणि त्या 2 दिवसाचं सलग ऑफलाईन सेशन होतं। सकाळी बरोबर 10 वाजता सेशन सुरू होतं, संध्याकाळी 6 वाजता संपतं आणि त्यानंतर काय होतं की पुन्हा 2 आठवडे बाकी असतात आणि त्या 2 आठवड्याचं शेड्यूल पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यासारखंच असतं। काही प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आणि आठवड्यातनं एकदा झूम मीटिंग, असं या कार्यक्रमाचं स्ट्रक्चर आहे। म्हणजे या कार्यक्रमामध्ये तुम्हाला फक्त 2 दिवस यायचं आहे सलग, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये। आता यामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरामध्ये हे सगळं कार्यक्रम सुरू आहेत। मग तुम्हाला कोणतं शहर जवळ पडतं त्यानुसार तुम्ही त्या शहरामध्ये बुकिंग करू शकता आणि बाकीचं सगळं ऑनलाईन आहे। थोडं अंतर जरी कमी जास्त असेल तर त्याला काही फार अडचण नाही आहे, कारण 2च दिवस आपल्याला यायचं आहे। संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला सोडलं जातं, दुसऱ्या दिवशी परत 10 वाजता तुम्हाला हजर राहायचं असतं आणि या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे राहू शकता, तुम्ही अपडाऊन पण करू शकता किंवा तिथं हॉटेल घेऊन पण राहू शकता, ही तुमची चॉईस असते। आता हे स्ट्रक्चर झालं। आता याच्या मागचा बेस काय, याच्या मागची थीम काय की 2 दिवस ऑफलाईन सेशनमध्ये आपल्याला ऍक्च्युअली अनुभव घ्यायचा असतो। जे आपण पहिल्या 2 आठवड्यात शिकलो ते खरंच प्रॅक्टिकली काय होतंय, ते इम्प्लिमेंट होतंय का, ते फील होतंय का। कारण स्पष्ट सांगतो, या कार्यक्रमामध्ये ज्याला फिलिंग त्याला रिझल्ट आणि फिलिंगवरच रिझल्ट अवलंबून आहे। त्यामुळे ते फिलिंगसाठी ऑफलाईनच यावं लागेल आणि ऑनलाईनमध्ये काय होतं, ते फिलिंग येण्यासाठी त्याचं बेसिक बॅकग्राऊंड, त्याचा एक बेसिक अभ्यासक्रम पहिले 2 आठवडे पूर्ण केला जातो आणि त्यानंतर ऑफलाईन सेशन झाल्यानंतर उरलेले 2 आठवडे कशासाठी, तर जे आपण शिकलोय ते आयुष्यात कसं उतरायचं, ते इम्प्लिमेंट कसं करायचं, दैनंदिन जीवनामध्ये ते कसं वापरायचं आणि ते दैनंदिन जीवनामध्ये वापरून आपण आनंदी कसं राहायचं, त्यासाठी उरलेले 2 आठवडे। तो कोर्स आपल्या जीवनात आला पाहिजे, दैनंदिन जीवनात आला पाहिजे, आपल्या आयुष्यात तो कोर्स उतरला पाहिजे, म्हणून नंतरचे 2 आठवडे, असा 4 आठवड्यांचा 1 महिन्याचा हा कालावधी। प्रश्न असा आहे की या कार्यक्रमात शिकणार काय आपण, याचा अभ्यासक्रम काय। तर बघा, आपल्या आयुष्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण आयुष्याचे 3 पार्ट करू। पहिला झाला आपला भूतकाळ, दुसरा झाला आपला वर्तमान काळ आणि तिसरं झालं आपलं भविष्य। आता भूतकाळ आपला झालाय, आपण वर्तमान काळात आहोत आणि भविष्य आपल्याला घडवायचं आहे। मित्रांनो, बोलताना आपण असं बोलतो की भूतकाळ झालाय, पण खरंच भूतकाळ झालाय का आपण भूतकाळामध्येच आहोत। भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडल्या, भूतकाळामध्ये जे काही व्यक्ती आपल्याला भेटले, भूतकाळामध्ये जे काही अनुभव आपल्याला आले आणि तो भूतकाळ घेऊन आपण जगतोय आणि तो भूतकाळ घेऊन आपण वर्तमान काळातून भविष्यात प्रवेश करतोय। त्यामुळे पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये भूतकाळावर काम केलं जातं की भूतकाळातल्या कोणत्या गोष्टीचा प्रभाव आज देखील आपल्यावर आहे। मग ते आपल्या बिलीफ सिस्टीम असतील, त्यामध्ये आलेले चांगले आणि वाईट अनुभव असतील,
आयुष्यात मिळालेल्या चांगल्या आणि वाईट संधी असतील, त्यातून आपली काम करण्याची पद्धत असेल, त्यातून आपला निर्माण झालेला स्वभाव असेल, आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींबरोबर आपलं वागणं असेल, त्यांच्याकडनं झालेल्या काही चुका असतील, आपल्याकडनं झालेल्या चुका असतील आणि त्यामुळं निर्माण झालेले तणाव असतील, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला पहिल्यांदा काम करावं लागेल आणि भूतकाळातल्या ह्या गोष्टींचा जो प्रभाव आपल्यावर आज वर्तमान झालाय तो प्रभाव आपल्याला कमी करावा लागेल. मग तो एखाद्या घटनेच्या माध्यमातून आपल्यावर झालेला प्रभाव असेल, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्यावर झालेला प्रभाव असेल, काही अनुभवाच्या माध्यमातून आपल्यावर झालेला प्रभाव असेल. ज्या काही गोष्टी भूतकाळात झाल्या त्याचा प्रभाव कमी करून आपल्याला पहिल्यांदा वर्तमान काळात यावं लागेल. कल्पना करा, एखाद्या माणसाला पळायला सांगितलंय आणि त्याच्या कमरेला एक 50 किलोचा दगड बांधलाय आणि त्याला सांगितलं पळा. निश्चितच त्याचा पळण्याचा वेग कमी होईल, कारण 50 किलोचं ते ओझं त्याला घेऊन फिरायचं आहे. तसं मित्रांनो, कळत नकळत आपल्या अंतर्मनामध्ये आपण खूप भूतकाळाचं ओझं घेऊन फिरत असतो आणि या भूतकाळाच्या गोष्टीमुळं कुठंतरी तणावाला आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे हे भूतकाळाचं ओझं उतरावं लागेल. त्यासाठी आपल्याला भूतकाळाचा प्रभाव नाहीसा करावा लागेल. आपल्याला भूतकाळ पूर्ण करावा लागेल आणि तो भूतकाळ आपल्याला सोडावा लागेल. भूतकाळ आपल्याला स्वीकारावा लागेल आणि तो कसा स्वीकारायचा, भूतकाळ कसा सोडायचा, भूतकाळाचा आपल्यावर असणारा प्रभाव, भूतकाळातल्या घटनेचा आपल्यावर असणारा प्रभाव, भूतकाळाच्या व्यक्तीचा आपल्यावर असणारा प्रभाव हा कमी करून वर्तमान काळात कसं यायचं हे आपल्याला या कोर्समध्ये पहिल्यांदा शिकायला मिळेल. त्यानंतर वर्तमान काळात आपल्याला कसं राहायचं, वर्तमान काळातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपल्याला कसा घ्यायचा आणि प्रत्येक क्षण कसं जगायचं हे आपल्याला शिकण्यासाठी वर्तमान काळात येण्याच्या ध्यानाच्या टेक्निक आपल्याला शिकावं लागेल. भूतकाळाचा होणारा परिणाम, आपल्या मनावर झालेला परिणाम, त्या मनाचा परिणाम शरीरावर झालेला असतो. त्याला आपण आजारांच्या माध्यमातून, त्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो, की कुठंतरी काहीतरी मनाचा परिणाम शरीरावर झालेला असतो. मग वेगवेगळे आजार आपल्या समोर येतात. मग यावर काम करण्यासाठी, भूतकाळ कंप्लीट करून त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आपण कसं जगायचं याच्या काही अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आणि ध्यानाच्या माध्यमातून त्या अनुभवायला देखील मिळणार. त्यामुळे काही गोष्टी माहीत होणं, काही गोष्टीची जाणीव घेणं आणि त्या गोष्टीचा अनुभव घेणं या कॉम्बिनेशनने आपल्याला हा कोर्स चालू ठेवतो. मग वर्तमान काळात जगण्याची कला आपल्याला समजली, त्यानंतर आपल्याला भविष्य निर्माण करण्यासाठी काय करता येऊ शकेल, आपल्याला कसं भविष्य पाहिजे आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या भावनिक जीवनामध्ये आपल्याला कसं जगायला आवडेल आणि तसं भविष्य निर्माण करण्यासाठी आपल्याला मनाला कसं तयार करावं लागेल यावर देखील काम करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला भविष्यासाठी, आपल्या व्यवसायासाठी आपण सगळ्या गोष्टींची तयारी करतो. जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपण भांडवल उभं करण्यासाठी प्रयत्न करतो, आपण वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उभं करतो. व्यवसाय उभं करण्यासाठी आपण माणसांना जोडतो, आपण टीम तयार करतो. आपल्याला राजकारण करायचं असेल आपण समाजसेवा करतो, लोकांना जोडतो. समाजकारण करण्यासाठी आपण लोकांचा सहभाग घेतो, चांगलं काम उभं करण्यासाठी आपण काम करतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण शिक्षण घेतो, आपली बुद्धी विकसित करतो. ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्राचं ज्ञान घेतो. जो व्यवसाय आहे त्यासाठी शरीराला आपण तयार करतो. या सगळ्या गोष्टीला आपण भविष्यासाठी तयार करतो. पण भविष्यात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण मनाला तयार केलं का? आणि जर आपण शरीराची साथ घेतोय, आपण इतर लोकांची साथ घेतोय, आपण आपल्या बुद्धीची साथ घेतोय, पण ती गोष्ट होण्यासाठी आपण मनाची पूर्ण साथ घेतो का? त्यामुळे मनाची ऊर्जा, ती मनाची सकारात्मक शक्ती, त्या अंतर्मनाची ताकद याचा अनुभव घेऊन नवीन भविष्य निर्माण करण्यासाठी आपल्याला जर काम करायचं असेल ना, तर भविष्यासाठी मनाला तयार करावं लागेल. आणि ते मनाला तयार कसं करायचं हे सगळं आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. अशा प्रकारचा अंडरस्टँडिंग प्लस एक्सपिरियन्स, समज आणि अनुभव या दोन्हींचं कॉम्बिनेशन असणारा 1 महिन्याचा हा कोर्स आहे. आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा 1 महिन्याचा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये काय योगदान देऊ शकतो याचा विचार करा मित्रांनो. हा कोर्स तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी कसा फायदेशीर आहे, सामाजिक जीवनासाठी कसा फायदेशीर आहे, कौटुंबिक जीवनासाठी कसा फायदेशीर आहे, भावनिक जीवनासाठी कसा फायदेशीर आहे याचा विचार केला ना, तर ही वेळेची आणि पैशाची उत्तम गुंतवणूक आहे, भविष्याची ही उत्तम गुंतवणूक आहे असं मी म्हणेल मित्रांनो. तुम्ही इंटरेस्ट दाखवला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या आयोजकाच्या तुम्ही संपर्कात आहात त्यांच्याशी संपर्क करून आपलं रजिस्ट्रेशन करा आणि लवकरच आपण पहिल्या झूम मीटिंगमध्ये भेटूया. एका ग्रुपमध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि त्यानंतर आपण लगेच ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधू आणि कोर्सला सुरुवात करू. आज एवढंच बोलतो, लवकरच भेटू. ऑल द बेस्ट. धन्यवाद.